तक्रारी येत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप सुरू झालेला आहे. काय नेमकं तथ्य? मला वाटतं एक तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे. पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे. साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत. पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे. साधारणपणे ही योजना 28 जून 2024 त्या ठिकाणी घोषित झाली. 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 लाभ आम्ही वितरित केला. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती. आणि या आधीसुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो. आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं. आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली. 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होते आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या. म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल. त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल. तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला. मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला. त्या 2 लाखापैकी 2 ते 2,500 हे त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी केलेलं आहे, शिंदे साहेबांनी केलेलं आहे, अजितदादांनी केलेलं आहे की ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिकाही शासनाची आहे. या आधीसुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्यांनी किंवा एका व्यक्तीने 30-30, 35-35 अकाउंट्सची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये, एका सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या, त्यावेळेला आम्ही ते अकाउंट त्याच वेळेला सील केलेले आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत. काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या वेळेला आम्ही कारवाई ही केलेली आहे. आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे, हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे. हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे. हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे रजिस्ट्रेशन हे 2,60,00,000 म्हणजे 2.63 करोड्सपेक्षा जास्ती झालेली होती आणि 2.63 करोड्सपैकी आपण साधारणपणे 2,47,00,000 महिलांना लाभ देतोय. म्हणजे आम्ही 15-20 लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हा ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता. जर स्क्रुटिनी केलीच नसती तर 2,47,00,000 महिलांना लाभ गेला असता. तो 2,63,00,000 महिलांना लाभ गेला असता. 2,47,00,000 पर्यंत आला नसता. त्यामुळे हा जो 26 लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू. बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलेलं आहे
त्यांना त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हा स्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोक त्या संदर्भातला लाभ घेत आहेत, चुकीची लोक लाभ घेत आहेत. तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमितता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे, आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे. एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे. पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती राबवायची आहे, लॉंग टर्म ती राबवायची आहे आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे. जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिलांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. लाभार्थी महिलांना आता त्यांच्या बँक खाते तपासता येणार आहेत, कारण अनुदानाची जी काही रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. राज्य शासनाने या हप्त्यासाठी 3,600 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या महिलांना काही तांत्रिक कारणामुळे जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नव्हता, अशा महिलांना विशेषतः तरतूद करण्यात आलेली आहे. त्यांना जुलै महिन्याच्या हप्त्यासोबतच जूनचा थकीत हप्ता देखील मिळेल. त्यामुळे या महिलांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होणार आहेत. जुलै महिन्याच्या हप्त्याला विलंब होण्यामागे एक महत्त्वाचे कारण समोर आलेले आहे. गेल्या वर्षी जूनमध्येच सुरू करण्यात आलेल्या या योजनेत काही निकष निश्चित करण्यात आले होते, मात्र अनेक अपात्र महिलांना या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे आढळून आले आहे. राज्य शासनाने केलेल्या पुरण तपासणीपासून 26 लाखाहून अधिक अपात्र महिलांना योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पक्ष केले झाले आहे. या अपात्र अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरणास काही विलंब झाला होता, मात्र आता लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी होती. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.